मार्कंडेय समस्या पर्व भाग 28वा. वैशंपायन पुढे सांगत असतात की पांडव तिथे राहत असताना पावसाळा सुरू होतो. पावसाळा आला की हवेतील उष्मा कमी होतो. सर्व जीवांना त्यामुळे आल्हाद वाटतो. त्या मोसमात काळे ढग आणि त्यांचा गडगडाट ही तर नेहमीचीच गोष्ट असते. त्या गडगडाटाने दाही दिशा दणाणून निघतात. पावसाची संततधार अनुभवायला येते आणि रात्रंदिवस ते चालूच असतं. आकाशातील ते ढग गोल घुमट केल्यासारखे दिसतात. पृथ्वीवरील सूर्याचं अधिराज्य जणू संपलेलंच आहे असं वाटतं. सूर्याच्या प्रकाशाची जागा विजेचा चमचमाट घेतो. पृथ्वीत नवजीवन संचारतं. सर्व दूर हिरवळ पसरते. त्यात लहान मोठे जीव आनंदाने वावरताना दिसतात. सगळीकडे पाण्याचं राज्य पसरलेलं दिसतं आणि त्या पाण्याखाली जमीन उंच सखल जरी असली तरी ते समजतच नाही. सगळं समान पातळी राखून आहे असंच वाटतं. उन्हाळा संपला की एक वेगळं निसर्ग सौंदर्य अनुभवायस येतं. जंगलात विविध प्राणी त्या नवजीवनाचा त्यांच्या प्रकारे आनंद लुटत असतात. डुकरं, सांबारं, साप, विविध पक्षी त्यांचा आनंद त्यांच्या आवाजात ओरडून व्यक्त करत असतात. त्यामुळे तशा वनात एकच ओरडा ऐकायला येतो. त्यात सृष्टीचं जिवंतपण व्यक्त होतं. पक्ष्यांमध्ये मोर, चातक, कोकिळ यांच्या सुमधुर गाण्याबरोबर बेडकांचं ओरडणं डराव डराव ऐकून कोणाला त्या दोनातील विरोधाभास जाणवून त्यामुळे हसू पण येत असतं. सगळे लहान मोठे पावसात भिजण्यासाठी उत्सुकच असतात. पांडव त्यावेळी एका ओसाड वालुकामय प्रदेशातून जात होते. ते आकाशातून झर झर सरकणारे ढग पाहत होते. दूर कुठेतरी पडणाऱ्या पावसामुळे हवेत शिरलेला गारवा मात्र त्यांना सुखावत होता. सूर्याचं तेज ढगांच्या मध्ये येण्यामुळे मंद झालेलं होतं आणि त्यामुळे प्रवासाचा क्षीणही वाटत नव्हता. त्यानंतर पांडवांचा पायी प्रवास सावकाशपणे प्रगती करत होता आणि आता पावसानंतरचा शरद ऋतू सुरू झाला. त्यात त्या ऋतूप्रमाणे वेगळं वातावरण निर्माण झालं. त्यातसुद्धा सुखाचा त्या प्रकारचा अनुभव येत होता. पांडव अव्याहतपणे प्रवास करतच होते. पावसाच्या पाण्यामुळे वाढलेले गवत सगळीकडे पसरलेलं होतं. त्यावर विविध प्रकारचे पक्षी बागडत होते आणि निसर्गाचं एक वेगळं सौंदर्यही जाणवत होतं. आकाशातून ढग नाहीसे झाल्यामुळे रात्रीच्या प्रहरी चंद्राचं चांदणं लख्ख प्रकाश टाकत असल्यामुळे प्रवास रात्री करण्याचा आनंद ते यात्री घेत होते. रानातील वनपशु खाद्य भरपूर झाल्यामुळे चांगलेच पुष्ट झालेले दिसत होते. त्यांची मृगया करण्याचा मोह पांडवांना झाला तर त्यात नवल काय आहे. वाटेत दिसणारे झरे, नद्या, तलाव यात स्वच्छंदपणे बागडणारे पक्षी आणि पशु आणि त्यात वाढत असलेली कमळं, इतर पानफुलं पाहून ते वेगळा आनंद त्यांना देत होते. त्यांच्या परिमलाने तेथील वातावरणही प्रसन्न झालेलं होतं. सरस्वती नदीतून जाताना त्या पवित्र पाण्याच्या स्पर्शाने जे सुख मिळत होतं ते अवर्णनीयच होतं. सरस्वती नदीच्या दर्शनाने त्या शूर योद्ध्यांना विशेष आनंद वाटत होता. वैशंपायन ते वर्णन करताना जनमेजयाला म्हणाले, अरे जनमेजया राजा, ती कार्तिक महिन्यातील पौर्णिमेची रात्र होती. फार पवित्र रात्र समजली जाते. ते ठरवतात की ती रात्र त्या नदीच्या तटावर घालवावी. त्याप्रमाणे ती सगळे यात्री ज्या ज्ञानी ब्राह्मण होते, ज्यांच्या तपोसामर्थ्याचं काय वर्णन करावं, पांडवांच्या बरोबर ती पवित्र रात्र ध्यान साधना करत ते घालवतात. त्यानंतर त्यांचं वसतिस्थान असलेलं कम्यक अरण्य येऊन पोचलेले होतं. त्यांच्या सगळ्या जामा निम्यासह आणि अर्जुनासह ते त्या अरण्यात प्रवेश करतात. आपला तीर्थयात्रा उपक्रम समाधानकारकपणे सिद्ध झाला त्याचं सुख युधिष्ठिराच्या मुखावर दिसत होतं आणि अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा 28वा भाग इथे संपलेला आहे. मार्कंडेय समस्या पर्व भाग 29वा. वैशंपायन पुढे जनमेजयाला सांगतात, ते पंडूचे पुत्र त्यांच्या परिवारासह कम्यक वनात येऊन पोचतात.
तिथे राहत असलेले बरेच संत, ब्राह्मण आणि बैरागी त्यांचं स्वागत करतात. काही ब्राह्मण म्हणतात की अर्जुनाचा परममित्र कृष्ण तुम्ही येणार आहात हे जाणून आहे आणि तो तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे. तो तुमचा मित्र नेहमीच तुम्हा सगळ्यांची आठवण करीत असे. तो तुमचा हितचिंतकच आहे. ते ब्राह्मण पुढेही सांगतात की महान ऋषी मार्कंडेय तुम्हाला भेटण्यासाठी येत आहेत. ते अशा रीतीने पांडवांना सांगत असताना त्याच वेळी ते पाहतात की कृष्णाचा रथ त्याच्या आवडत्या 2 घोडे सैव आणि सुग्रीव खेचून आणत आहेत. त्या रथात दामोदराबरोबर त्याची पत्नी सत्यभामा बसलेली ते पाहतात. जशी साची पुलमनाची कन्या इंद्राबरोबर बसलेली असते. रथातून कृष्ण उतरतो आणि त्या कुरु घराण्यातील सत्यवादी वंशजांना भेटण्यास उतावीळपणे पुढे येतो. रथातून उतरल्याबरोबर तो पांडवांच्याबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांना लावून नमस्कार करतो. त्यानंतर कृष्ण भीमाला वंदन करतो, धौम्यांना पाया पडतो. नंतर नकुल आणि सहदेव कृष्णाच्या पाया पडतात. अशा रीतीने त्यांचं अभिष्ट चिंतन पूर्ण होतं. त्यानंतर कृष्ण अर्जुनाला घट्ट मिठी मारतो. नंतर द्रौपदीची चौकशी त्याच्याकडेच करतो आणि नंतर परत एकदा अर्जुन कृष्णाला आलिंगन देतो. बऱ्याच काळानंतर ते दोस्त एकमेकांना भेटत होते. त्याचप्रमाणे सत्यभामा द्रौपदीला आलिंगन देते. नंतर सगळे पांडव आणि त्यांचे पुरोहित इतर मंडळी जनार्दनाचं स्वागत करतात. नंतर ते सगळे एकत्र जमून अर्जुनाला त्याच्या स्वर्गातील अनुभवाबद्दल विचारणा करतात आणि तो त्या सांगत असतो. त्याचवेळी अर्जुन त्याला स्वर्गात मिळालेला मुकुट डोक्यावर घालून वावरत असतो. गदाचा मोठा भाऊ आणि अर्जुन विचारतात की तिथे द्वारकेत सुभद्रा आणि अभिमन्यू कसे आहेत. सर्व भेटण्याचं प्राथमिक सोपस्कार संपल्यानंतर कृष्ण युधिष्ठिराला म्हणतो, एखादं राज्य जिंकण्यापेक्षा स्वतःची तपस्या कायम ठेवणं जास्त हितकारक असतं. तू सदैव सत्याचीच कास धरलेली आहेस. तुझ्या कर्तव्याबद्दलचा तुझा परखडपणा तुला ह्या आणि त्यानंतरच्या जगात मदत करणाराच ठरणार आहे. तुझं धार्मिक कर्मकांड करण्याचं आणि त्याचबरोबर वेदाचा अभ्यास करण्याचं धोरण तुला भविष्यात सहाय्य करणार आहे. तुझा शस्त्रविद्येचा सराव तुला तुझ्या क्षात्र कार्यात मदतगारच ठरणार आहे. तू आत्तापर्यंत तुझ्या क्षत्रिय वर्णाच्या रिवाजानुसार संपत्ती मिळवलेलीच आहेस, यज्ञही केलेले आहेस. आता तुला तुझ्या देहाच्या सुखात फारसा रस नसतो. धन मिळवण्यासाठी तू पापकर्माचा आसरा कधीही घेतलेला नाही आहेस आणि म्हणूनच तुला सगळे देव गुणी राजा म्हणून सगळीकडे ओळखतात. अरे पृथाच्या मुला, धन आणि संपत्ती मिळवण्यापेक्षा ती सत्पात्र दान करण्यात तुझा विशेष रस असतो. हे तुझं वैशिष्ट्य आहे हे मी समजून आहे. खऱ्या राजाला शोभेल असं वैराग्यपूर्ण जीवन तू व्यतीत करत आहेस. शारीरिक सुखाबद्दल तुझं औदासिन्य तर वाखाणण्यासारखंच आहे. भौतिक जगापेक्षा तुझं ध्यान आधी भौतिकाकडे विशेष आहे हेही मला माहीत आहे. ह्या तुझ्या गुणांमुळे तू पुन्हा तुझं गेलेलं राज्य मिळवशील हेही मला माहीत आहे आणि लवकरच आपण कौरवांचा समाचार घेण्याच्या तयारीला लागायचं आहे. त्यानंतर कृष्ण धौम्य, भीम आणि युधिष्ठिर यांना म्हणतो, तुमचं भाग्यच थोर आहे की तुमचा अर्जुन सर्व तयारीनिशी स्वर्गात राहून ती शस्त्रविद्या संपादन करून आलेला आहे. त्याच्या माथ्यावरील तो मुकुट त्याची योग्यता दाखवतच आहे. त्यानंतर जनार्दन पांडवांच्या पत्नीकडे म्हणजेच द्रौपदीकडे पाहत म्हणतो, किती चांगलं आहे ही की तुम्ही सगळे एकजुटीने राहत आहात. ही तुमची एकजूट तुम्हाला सर्व संकटातूनच तारून देणार आहे. द्रौपदीला तो म्हणतो, तुझी सगळी मुलं त्यांच्या जबाबदाऱ्या ओळखून त्यांचा शस्त्रांचा अभ्यास जातीने करत आहे ह्याचं मला समाधान वाटतं. मला हेही माहीत आहे की तुझे पिता आणि तुझा जुळा भाऊ त्यांना त्यांचं राज्य देत आहेत, पण तुझी मुलं त्यात स्वारस्य दाखवत नाहीत. त्यांना त्यांचं स्वतःचं राज्य हवं आहे. हे पाहूनही मला खूप आनंद झालेला आहे. ते अंतराच्या देशात जाऊन शास्त्रांचं विज्ञान आत्मसात करत आहेत. तुझी मुलं वृष्णींच्या गावात गेली
आणि तिथे ते सगळ्यांनाच आवडायला लागले. त्यांना सुभद्राचं मार्गदर्शन मिळत आहे, जसं कुंतीने तिच्या पांडवांना दिलेलं होतं. कदाचित ती जराशी जास्तच काळजी त्यांची घेत आहे असं मला वाटतं. अहो कृष्णा, जसा रुक्मिणीचा मुलगा अनिरुद्धला, अभिमन्यूला आणि सुनीता आणि भानू यांना मार्गदर्शन करतो, तसाच तो तुझ्या मुलांनासुद्धा मार्गदर्शन करत असतो. तो त्यांना गदा, भाले, तीरकमठा आणि बाण, तलवारी, गोफणी यांच्या वापराचं तंत्र सतत शिकवत असतो. त्याशिवाय ते आता रथ चालवण्यातसुद्धा तयार झालेले आहेत. त्याशिवाय घोडस्वारी ते स्वतःहून शिकत आहेत. त्या सगळ्या ते झपाट्याने तरबेज होतील असंच मला वाटतंय. रुक्मीचा मुलगा त्याने दिलेल्या प्रशिक्षणाने समाधानी आहे की ती सगळी मुलं त्याच्या प्रशिक्षणात उत्तम ठरलेली आहेत. अभिमन्यूची प्रशिक्षणातील तयारी तर वाखाणण्यासारखीच आहे. ते जेव्हा बाहेर सरावासाठी जातात तेव्हा त्यांच्या दिमतीला अनेक घोडे, हत्ती, रथ, इतर प्रकारच्या गाड्याही असतात. त्यामुळे त्यांचा सरावही चांगला होत असतो. नंतर युधिष्ठिराकडे पाहत जनार्दन त्याला सांगतो, दशरथ, अंधक आणि कुकुर समाजातील शूरयोद्धे तुझ्या आज्ञेत राहून उद्या पांडवांच्यासाठी लढणार आहेत हे तू लक्षात असू देत. त्याचप्रमाणे मधूचे सैनिक आणि बलरामाचे नांगराने आणि कुऱ्हाडीने लढणारे सुद्धा तुलाच मिळणार आहेत. ते त्यांच्या घोडे, हत्ती आणि गाड्याने युद्धात सामील होतील. त्याशिवाय मोठे पायदळ आहेत, ते सुद्धा रणांगण गाजवणारच आहेत. अशा तयारीने पंडूच्या मुला तू त्या दुर्योधनाची सेना उधळून लावशील. तू जे बोललास त्या सभेत ते तुझे बोल खरे करण्याची वेळ आत्ता आलेली आहे. हस्तिनापूर तुझ्यासाठी तयार आहे. दशरथ वंशाचे क्षत्रिय तुझ्या शत्रूंचा नाश करणार आहेत. त्या युद्धात तुझ्या सगळ्या विवंचनांचा सुद्धा विनाशच होणार आहे. त्याचं ते आश्वासक बोलणं ऐकल्यावर तो कृपाळू राजा युधिष्ठिर हात जोडून त्याला आणि इतरांना म्हणतो, अरे केशवा, मला त्याबद्दल तिळमात्र शंका नाही की तुझं माझ्यावर लक्ष आहे. तुझ्यामुळे तर मला माझं राज्य पुन्हा प्राप्त होणार आहे. जेव्हा ती वेळ येईल तेव्हा तू जे आश्वासन देत आहेस ते आणि त्यापेक्षा काही जास्त तुझ्याकडून होणार आहे हेही मला माहीत आहे. तूर्त आम्ही आमची 12 वर्ष वनवासात काढलेली आहेत, परंतु 1 वर्ष अज्ञातवासात काढणं बाकी आहे. त्याचा मला वाटतं आता विचार करणं जास्त श्रेयस्कर आहे. त्या 1 वर्षात आम्हाला कसं अज्ञातवासात राहावं लागेल त्याची चर्चा करणं आत्ता आवश्यक आहे असं मला वाटतं आहे. आता मला सांग, आम्ही तुझ्या मदतीने तसं अज्ञातवासात राहू शकू का? असं सांग काहीतरी की ज्यामुळे सत्याचा मार्ग न सोडता आम्ही ते साध्य करू शकू. कारण आजपर्यंत तुझ्यामुळेच आम्ही आजवर इथपर्यंत पोचलेलो आहोत. आमच्या सगळ्या परिवाराचा तूच तर संरक्षण करता आहेस आणि म्हणून यावर तू मला आता सांग की पुढे आम्ही कसं करायचं. कारण त्या धृतराष्ट्राच्या मुलांना एव्हाना समजलं असेल की आम्ही कम्यक वनात तीर्थयात्रा उरकून आलेलो आहोत. वैशंपायन पुढे सांगतात, अरे जनमेजया, अशा रीतीने कृष्ण आणि युधिष्ठिर यांची बातचीत होत असते तेव्हाच महान ऋषी मार्कंडेय तिथे अवतरले. त्यांच्या घोर तपस्येने त्यांचे केस सफेद झालेले दिसत होते. त्यांनी खरं तर अनेक हजार वर्ष पवित्र जीवन जगून बरंच काही जग पाहिलेलं होतं. त्यांचं वयही बरंच झालेलं होतं, परंतु ते तितके वृद्ध वाटत नव्हते. एखाद्या 25शीतील तरुणासारखेच ते दिसत होते. त्यांना आलेलं पाहून सगळे ब्राह्मण आणि इतर उठून उभे राहिले. त्यांचे हात जोडून स्वागत केलं. त्यात जनार्दनसुद्धा होता. त्यांना युधिष्ठिराने बसण्यासाठी एक उंचावरील आसन दिलं. ते त्यावर बसले. नंतर त्यांनी सगळ्यांना बसण्यास सांगितलं. त्यानंतर कृष्णा पांडवांच्या वतीने त्यांना काही सांगू लागला. तिथे जमलेले सगळेच त्या ऋषींचे बोल ऐकण्यासाठी उत्सुक होते. त्यामध्ये द्रौपदी, सत्यभामा आणि स्वतः कृष्णही होता. ते मार्कंडेयांना विनंती करतात त्यांनी तिथे जमलेल्यांचं प्राचीन काळी घडलेल्या कथा सांगून प्रबोधन करावं.
त्यामुळे काय योग्य आहे काय नाही ते आम्हालाही समजेल. आता वैशंपायन पुढे सांगतायत, त्याप्रमाणे तिथे सगळे मार्कंडेयांच्या भोवती जमा झाले असताना नारद मुनीसुद्धा तिथे अवतरतात. त्या दोघांना रिवाजानुसार पाय धुण्यास पाणी देण्यात आलं, त्यांना अर्घ्य दिलं, हल्लीच्या भाषेत पिण्यास पाणी दिलं असं आहे. तर ते सोपस्कार झाल्यानंतर ते सगळे एकत्र बसले. नारदांना समजलं की मार्कंडेय प्राचीन काळी होऊन गेलेल्या गोष्टी सांगून तिथे जमलेल्यांचं प्रबोधन करणार आहेत. मग नारद म्हणाले, ते सुद्धा त्याच्यात भर घालू इच्छित आहेत. त्यावर तो अमर ऋषी नारद स्मितहास्य करीत म्हणतात, अहो ब्राह्मण जातीचे ऋषी म्हणजेच मार्कंडेय, बोला ना तुम्ही. आपल्याला पंडूंच्या मुलांना काय सांगायचं आहे ते सांगा. ते ऐकल्यावर तो वैराग्यपूर्ण तपस्वी जाब देतात, थोडं थांबा. तसं पाहता पुष्कळ सांगण्यासारखं आहे. असं तो ऋषी त्या 5 पांडवांच्याकडे पाहून बोलतो. ऋषी काही बोलण्याच्या मनस्थितीत आहेत ते पाहून त्या दुपारच्या सूर्यासारख्या तेजस्वी ऋषीला युधिष्ठिर म्हणतोय. वैशंपायन आता सांगतायत, युधिष्ठिराला त्यांना काही प्रश्न विचारायचे असतात. ही चांगली संधी आहे ते प्रश्न विचारण्याची असं समजून तो म्हणतो, तर बरं होईल. पुढे तो पंडूंचा ज्येष्ठ मुलगा विचारतो, आपण फार प्राचीन काळापासून या सृष्टीत वावरत आहात. तुम्ही देव, दानव, महान संत, राजर्षी असे बरेच जण अगदी जवळूनही पाहिले असतील. त्यामुळे आपण पूजनीयच आहात. तुमचा सहवास मिळावा अशी आमची फार दिवसांची कामना होती. त्याचप्रमाणे इथे दैवयोगाने देवकीचा मुलगा कृष्ण आम्हाला भेटण्यास आल्यामुळे तोही उपस्थित आहे. जेव्हा मी सदैव पुण्यकर्मात गुंतलेलो आहे, मला पाहतो जो त्याच्या सुखापासून दूर गेलेला आहे, आणि जेव्हा मी धृतराष्ट्रांच्या मुलाचा विचार करतो, जे सदैव पापाचरणातच गुंतलेले असतात, ते सुखात पडलेले आहेत. मला माहीत आहे जे होतं ते माणूसच करत असतो. त्यानुसार चांगलं कर्म, वाईट कर्म त्यांचा फलादेश तो भोगतच असतो. मग देव यात कुठे येतात आणि माणसाने का देवांना पूजायचं? आपण ज्ञानी आहात म्हणून मला सांगा, माणसाचं कर्म त्याच्या पाठी कसं लागतं? ह्याच आयुष्यात की मरणानंतरच्या आयुष्यात तेही सांगा. त्या माणसाची कर्म त्याला कशी आणि कुठे भोगावी लागतात? आपण ज्ञानी आहात म्हणून मी तुम्हाला विचारतोय. ते भोग त्याच जन्मात तो भोगतो की मृत्यूनंतरच्या अवस्थेत म्हणजे पिशाच्ची अवस्था, की पुढच्या जन्मीत ते सांगा. त्यात माणसाचं कर्म कसं बरं त्यांच्या मागे येतं? आपण तर भृगूंचे वंशज आहात म्हणून तुम्ही ते सगळं जाणत असाल असं मी समजतो. आपण आयुष्यात जे काही भोगतो ते सगळंच आपल्या कर्माचेच भोगस्वरूप असतं की आणखीन काही त्यात आहे? मेलेल्या माणसाचं कर्म कुठे साठवलं असतं? कारण त्याचं शरीर तर नष्ट होत असतं. हे सगळे प्रश्न ऐकल्यावर मार्कंडेय त्याला सांगतात, हा तुझा प्रश्न तुझ्या सध्याच्या परिस्थितीतून उत्पन्न झालेला आहे, हे तुला चांगलंच तू जाणतोयस. मी आता तुला उत्तर देतो, नीटपणे तू ते ऐक. माणूस त्याच्या कर्मामुळे उत्पन्न होणारं सुख किंवा दुःख कसं अनुभवतो, त्यासाठी सृष्टीच्या उगमापासून पाहावं लागेल. तो इसिस म्हणजे परमेश्वर, त्याच्याच इच्छेने उत्पन्न झालेला आहे. जेव्हा त्याला इच्छा नव्हती तेव्हा काहीही नव्हतं, कारण इच्छा हे अपूर्णतेचं लक्षण असतं. म्हणजे प्रथम अपूर्णता उत्पन्न झाली, तिच्या पूर्ततेसाठी इच्छा उत्पन्न झाली, आणि ज्याने ते अपूर्णत्व नष्ट होईल. परंतु ते तसं झालं नाही. तरी त्या अवस्थेत बरेचसे पूर्णत्वासारखं असल्यामुळे गोष्टी उत्तम अवस्थेत होत्या. त्या सुरुवातीच्या काळात ज्याला आपण आज कृतयुग म्हणतो, सर्व गोष्टी पूर्ण सुखाचा अनुभव देत होत्या. त्या युगात माणसाच्या इच्छा त्वरित पूर्ण होत होत्या. त्यामुळे त्या युगातील जीवन सुखी होतं आणि सगळेच सुखी होते. त्यात माणसाबरोबर पशु, पक्षी आणि मासेसुद्धा सुखी होते. मनुष्य मनात येईल तेव्हा हवेत उडू शकायचा. त्या युगातील माणसाचं मरण त्याच्या हातात होतं. म्हातारपण नव्हतं, आजारपण नव्हतं, भीती नव्हती. तो देवासारखाच असायचा. सगळीच माणसं पुण्यवान असत. तपस्या करणं सोपं होतं.
ध्यानही आपसुकपणे लागत असे. त्यामुळे अध्यात्म साधना स्वाभाविकपणे होत असे. त्याकरता मुद्दाम प्रयत्न करावा लागत नसे. माणसं एकमेकांशी तुलना कधीही करत नव्हती. त्यामुळे असूया, तिरस्कार, मत्सर, गर्व अशा प्रतिक्रिया तो देतही नसत. त्यातून उत्पन्न होणारा क्रोधसुद्धा नव्हता. माणसाची मनं शांतच होती. तो माणूस 1000 वर्ष जगत असायचा. कालांतराने त्या सर्व काही चांगलं असल्यामुळे त्याच्या इच्छा वाढायला लागल्या. त्यांचं प्रमाण वाढल्यामुळे इच्छापूर्ती होण्याचं प्रमाण कमी झालं. त्यातून अपेक्षाभंगासारखे अनुभव वाढायला लागले. इच्छा म्हणजेच काम अपूर्ण राहण्याच्या प्रकारामुळे क्रोध आणि दुःख वाढायला लागलं. कोणाच्या इच्छा पूर्ण होत, कोणाच्या नाही. त्यामुळे एकमेकांशी तुलना करण्याचं प्रमाण वाढलं. त्याचा परिणाम मद आणि मत्सर हे दोष वाढायला लागले. अशा रीतीने प्रथम काम, त्यानंतर क्रोध, त्यानंतर मद आणि मत्सर असे दोष माणसाला सतावायला लागले. परिणामतः तो पहिल्यासारखा पुण्यवंत राहिला नाही. आता तो फक्त जमिनीवरच चालू शकत होता. आकाशात उडण्याची श्रमता त्याची राहिलीच नाही आहे. इच्छेतून लोभ दोष उत्पन्न झाला. त्यातून मोह उत्पन्न झाला. अशा रीतीने सगळे म्हणजे 6 दोष माणसात शिरले. त्यामुळे त्याची आध्यात्मिक योग्यता कमी होत गेली. ज्या उच्च दर्जाच्या आध्यात्मिक योग्यतेमुळे त्याला विविध सिद्धी सहज होत्या, त्या तशा राहिल्या पण नाहीत. त्या वेळापासून त्रेतायुग सुरू झालं. म्हणजे कृतयुगाचं सावकाशपणे त्रेतात स्थित्यंतर होत होतं. हा फरक सावकाशपणेच होत होता. 6 दोषांच्या आहारी गेलेला माणूस त्याच्या कर्मामुळे अडकत गेला आणि पुण्यापेक्षा पापाकडे त्याचा कल होऊ लागला. जे फरक माणसात होत होते तसेच फरक इतर चराचरात सुद्धा होत होते. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तो वाटेल ते करण्यास उद्युक्त होत होता आणि त्यातूनच पापाचरण सुरू झालं. पापी माणसांची संख्या वाढत होती. माणूस आणि देव यात तफावत दिसायला लागली. त्यामुळे माणूस जो सहजपणे स्वर्गात जात असे, आता त्याला स्वर्ग म्हणजे स्वर्ग अदृश्य सृष्टीचा भाग आहे, तो अवघड झाला. पापामुळे त्या लोकांसाठी जी व्यवस्था स्वाभाविकपणे निर्माण झाली त्याला आज आपण नरक म्हणतो. वस्तुतः पृथ्वी, स्वर्ग आणि नरक हे एकाच ठिकाणी असतात, पण त्यांचे अनुभव मात्र भिन्न भिन्न आहेत. माणसाच्या वस्तीतच ते दिसू लागले. काही वस्ती स्वर्गमय होत्या, काही सामान्य म्हणजे पृथ्वी होत्या आणि काही नरकमय होत्या. आता त्रेतायुग संपून द्वापार म्हणजेच आजचं युग सुरू झालेलं आहे. आयुष्य खूप कमी झाल्यामुळे मेल्यानंतर पुन्हा जन्म घेणं क्रमप्राप्त होतं. जन्ममरणाची सुरुवात झाली. आजार, पीडा, दुःख देणाऱ्या गोष्टी वाढल्या. ते पापाचरणामुळे होत होतं, कारण पापामुळे माणसाचा आध्यात्मिक स्तर कमी कमी होत होता. त्याच्यामुळे ते सगळं होत होतं. म्हणून माणसाने असं जीवन ठेवावं की त्याचा आध्यात्मिक स्तर उच्च राहील आणि आणखीन उच्च होत जाईल. तरीसुद्धा आधी केलेल्या पापकर्माचं फळ त्याला भोगावंच लागतं. त्यातून सुटकाच नसते. जे तुम्ही अनुभवता ते त्यामुळेच होत आहे. जरी माणसाने कितीही पुण्यवंत आचरण ठेवलं तरी आधीच्या पापाचरणाचे भोग त्याला काही चुकतच नाहीत. माणूस मनाने आणि शरीराने अशा 2 प्रकारे पुण्य आणि पाप करत असतो. शरीराच्या कर्माचं फळ त्याला ह्याच जन्मात भोगावं लागतं असं सर्वसाधारणपणे आहे. मनाने केलेल्या कर्माचं म्हणजे पापपुण्य हे भोग तो मृत्यूनंतरच्या अवस्थेत आणि नंतरच्या जन्मात भोगत असतो. तपस्या, व्रतस्थता, सत्वशीलता अशा आचरणांमुळे पुण्य वाढतं. ते माणसाला चांगलेच भोग आलेले जीवन नंतरच्या जन्मात देत असतात. गेल्या जन्मातील पुण्य आणि पापाचा भोग या जन्मात तो भोगत असतो. माणसाच्या कर्माचा लेखाजोखा ठेवण्याची व्यवस्था असते. त्याला लिंग देह असं म्हणतात. त्यात त्याच्या कर्माची सगळ्याच नोंद असते आणि ती त्याच्या आत्म्याबरोबरच असते. माणूस मेला की त्याचा आत्मा शरीर सोडतो. त्याचबरोबर तो सूक्ष्म देहसुद्धा निघतो. तो काही वेळा पिशाच्य रूपाने सगळं काही पाहू शकतो.
त्या लिंगदेहानुसार त्या आत्म्याच्या पुढच्या जन्माचं लिंग ठरत असतं. कारण आत्म्याला त्याचं स्वतःचं लिंग नसतं. मृत्यूनंतर तो प्रेतावस्थेत असतो. त्याला देह नसल्यामुळे त्या अवस्थेत त्याचा लिंगदेह त्याच्या गरजा पुरवीत असतो. कारण लिंगदेहाला सूक्ष्म ज्ञानेंद्रिय म्हणजेच कान, नाक, डोळे आणि त्वचा हे असतात. त्यानुसार तो अनुभव देत असतो. पुढे जर त्याच्या वंशजांनी त्याचं श्राद्धविधी केलं तर तो पिशाच्य अवस्थेत जातो आणि त्या अवस्थेत तो त्याला दुसरा जन्म मिळेपर्यंत राहत असतो. माणसाच्या त्या जन्मात जे पुण्य किंवा पाप केलेलं असेल त्याप्रमाणे त्याचे पितर अवस्थेतील जीवन सुखी किंवा दुःखी असतं. विधात्याच्या पूर्वनियोजनानुसार ते होतच असतं. त्यात माणूस फरक करूही शकत नाही आणि म्हणूनच पुण्यमय जीवन जगणं नेहमीच श्रेयस्कर समजलं जातं. त्यामुळे दुःख भोगावं लागत नाही. पापाचा परिणाम दुःख आणि पुण्याचा परिणाम सुख असं साधारणपणे असतं. जे आध्यात्मिकदृष्ट्या असमंजस असतात ते नरकात जातात. आता बघ, मी तुला सांगतो की आध्यात्मिकदृष्ट्या कसं जागृत राहावं. असे सज्जन नेहमीच लक्षात ठेवतात की आपल्या वासना फक्त शरीराच्या संवर्धनासाठीच असतात. ज्याला योगशास्त्रात योगक्षेम असं म्हणतात. त्यांना मर्यादित ठेवणं याला औदासीन्य वृत्ती असं म्हणतात. जे त्या अवस्थेत राहतात त्यांना संन्यासी असं म्हणतात. ज्यांच्या वासना अशा रीतीने मर्यादित असतात तो त्याच्या 6ही दोषांवर मात करू शकतो. अशा जीवनाला व्रतस्थ जीवन असं म्हणतात. म्हणजेच वासना मर्यादित ठेवणं हे झालं व्रत. ते पाळणारा म्हणून असा माणूस व्रतस्थ समजला जातो. असा व्रतस्थ माणूस देवांपर्यंत जाऊ शकतो. तसा माणूस मदतीसाठी देवांना आणि सिद्धांना आळवू शकतो. तो त्याच्या पूर्वजांचं पितरांचं श्राद्ध करून त्यांचीसुद्धा मदत मिळवू शकतो. अशा माणसाला काही विशेष गरजा नसतात. कारण योगक्षेमाच्या गरजा सर्वसाधारणपणे किमानच असतात. त्यांच्या त्या मर्यादाशील जीवनाला पवित्र जीवन असं समजलं जातं. औदासिन्यामुळे त्यांच्या वासना किमान अवस्थेत असल्यामुळे ते 6 दोष त्यांच्यात वाढू शकतच नाहीत. अशा माणसाचं शरीर शुद्ध राहतं म्हणून तो निरोगी जीवन जगत असतो. त्याला भीती, सुख किंवा दुःख यांचा त्रास होतच नाही. त्याचं मन निर्विकल्प अवस्थेत नेहमीच असतं. तरीही मनाला काही काम असावं लागतं म्हणून तो ध्यान, जप, वेदाभ्यास, वेदांगाचा अभ्यास, संशोधन, कला, विकास, साहित्य या गोष्टीत ते अडकवतो. त्याच्यात तो गुरुच्या मार्गदर्शनाखाली असावा अशी अपेक्षा असते. जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा त्यात त्या शरीराचा जीव स्वाभाविकपणे उत्पन्न होत असतो. साधारणपणे 4 आठवड्यानंतर त्यात त्याचा आत्मा त्याच्या लिंगदेहासह प्रवेश करतो. गर्भाचं लिंग आणि त्या आत्म्याबरोबर आलेल्या लिंगदेहाचं लिंग यांचा मिलाप होऊन अंतिम लिंग त्या गर्भाचं ठरत असतं. ते दोन्हीही म्हणजे आत्मा आणि लिंगदेह त्या अर्भकाच्या जन्मानंतरसुद्धा 1 वर्ष सुप्त अवस्थेतच असतात. तेव्हापासून त्या गर्भाची दखल सृष्टीतील शक्ती, ज्यांना आपण देवता म्हणतो, त्या घेऊ लागतात. त्या ऊर्जितावस्थेत त्या गर्भावर त्याच्या मातेच्या कर्मभोगाचाच प्रभाव असतो. जी माणसं व्रतस्थ जीवन जगत नाहीत ते मात्र त्यांच्या वासनांच्या आहारी जातात आणि मग पापाचरणाला सुरुवात होते. व्रतस्थ जीवनात लोभ आणि मोह यांच्यापासून विशेष दक्षता बाळगायची असते. त्यांच्या दबावाखाली व्रतस्थता राहतच नाही आणि माणूस चुका करत लागतो. कारण त्याचा अहंकार ते करण्यास त्याला भाग पाडतो. आजूबाजूची परिस्थिती, माणसं, त्याचा लोभ आणि मोह असे सगळेच त्याला भ्रष्ट करू शकतात. आपल्या मनात येणारे विचार कसे आहेत, ते तसे का आहेत, अशा प्रकारच्या सावधगिरीने ते नियंत्रित जो करतो त्याला साधक असं म्हणतात. जो यशस्वीपणे ते साध्य करतो त्याला त्याचा भरपूर फायदा त्याच्या मृत्यूनंतरच्या अवस्थेत म्हणजेच पितर अवस्था, मृत्यूनंतरच्या काही वर्षात ते पिशाच्य अवस्थेत
आणि त्यानंतर पितरावस्था प्राप्त होते. त्याच्या मृत्यूनंतरच्या अवस्थेत आणि नंतरच्या जन्मात होत असतो. त्याच्या या जन्मात तो होत नाही, कारण या जन्माचे सगळं गेल्या जन्मात निश्चित झालेलं असतं. एवढं सांगितल्यानंतर मार्कंडेय ऋषी त्याला सांगतात, तुम्ही मात्र या जगात सामान्य माणसासारखे आलेले नाहीत. तुमचे सगळे भोग इसिसने म्हणजेच परमेश्वराने ठरवल्यानुसार आहेत. मानव जन्मानुसार ते तुम्हाला भोगावे लागणार आहेत. काही विशिष्ट कार्य तुम्हाला नेमून दिलेलं आहे आणि ते करण्यासाठी तुम्ही पृथ्वीवर आलेला आहात, हे तुमच्या लक्षात असेल. कारण ज्या प्रकारे तुम्ही सदेह स्वर्गाच्या दारापर्यंत जाऊन आलात आणि जसा तुमचा बंधू अर्जुन इंद्राकडे 5 वर्ष सदेह राहत होता, ज्या प्रकारे वैश्रावणाने त्यांच्या राक्षसांना भीमाने मारलेलं आहे, तरी तुम्हाला वागवलं, त्यावरून तुम्ही सामान्य माणसं नाहीत हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. मी आता जे विवेचन केलेलं आहे ते सामान्य माणसाबद्दलचंच होतं. म्हणून तुम्हाला जे सोसावं लागत आहे त्याचा फार विचार करण्याची आवश्यकताच नाही आहे. ते सगळे तापदायक अनुभव अंती तुम्हाला चिरसुखाकडेच नेणार आहेत. अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा 29वा भाग इथे संपलेला आहे. मार्कंडेय समस्या पर्व भाग 30. वैशंपायन पुढे सांगतात की पंडूंची मुलं त्या श्रेष्ठ मुनींना विचारतात, अहो ब्राह्मण, आम्हाला सांगा, ब्राह्मणांचं श्रेष्ठत्व कशात असतं? तसंच जर सगळं आधीच ठरलेलं आहे तर मग माणसं देवांची, पितरांची आणि प्रसंगी पिशाच्यांची आराधना का करतात? त्यात काही तथ्य आहे का? ते सगळं समजून घेण्यासाठी आम्ही फार उत्सुक आहोत. व्रतस्थ संन्यासी जीवन व्यतीत करणारे ते तेजस्वी ऋषी त्यांना सांगायला लागतात एक कथा. फार प्राचीन काळी हैहय वंशाचा एक धुष्टपुष्ट राजपुत्र होता. त्यांनी त्याच्याशी वैर करणाऱ्या लोकांची नगरं जिंकली होती आणि तो एकदा शिकारीला निघाला. तो मोठाली झाडं असलेल्या वनात शिकार धुंडाळण्यासाठी भटकत होता. त्याला एक हरणाचं राखाडी रंगाचं कातडं परिधान केलेला एक मुनी दिसतो. त्याला वाटतं की ते हरण आहे आणि त्याच्यावर नेम धरून तो त्याला बाण मारतो. त्यामुळे तो मुनी मृत्यू पावतो. जवळ गेल्यावर त्याला काय झालं ते समजतं आणि त्याला फार दुःख होतं. त्याला पश्चात्ताप होतो. त्यामुळे त्याला लकवा मारतो. त्या अवस्थेत तो त्याच्यापेक्षा उच्च अशा त्याच्याच जातीच्या म्होरक्याकडे जाऊन ते सांगतो. ते ऐकल्यानंतर आणि त्या मृत मुनीचं कलेवर पाहून तो राजा त्याला म्हणतो, अरे, हा मुनी केवळ फळं आणि कंदमुळांवर राहिलेला साधू आहे. त्याचे नातलग कोण, तो कोणाचा पुत्र वगैरे काहीतरी माहिती मिळवली पाहिजे. त्याप्रमाणे ते चौफेर चौकशी करायला लागतात. त्या दरम्यान ते ऋषी अरिष्टनेमीच्या आश्रमात येतात, जो कश्यपाचा मुलगा होता. तिथे आल्यानंतर नम्रपणे ते त्या श्रेष्ठ मुनीला हात जोडून अभिवादन करतात. अरिष्टनेमी त्यांच्या साधनेत व्यस्त होते. नंतर ते पाहुण्यांचं स्वागत करतात आणि त्यांना विचारतात, कशासाठी येणं केलं? तो हैहय राजा खाली मान घालून त्यांना म्हणतो की त्यांचं स्वागत करावं असे ते योग्य नाहीत, कारण त्यांच्या हातून चुकून त्यांच्याच मुलाची हत्या झालेली आहे. ते ऐकून अरिष्टनेमी त्याला म्हणतात, अहो, ब्राह्मणांची हत्या तुम्ही केली? ते कसं शक्य आहे? तो आता आहे कुठे? अरिष्टनेमी म्हणतात, तुम्ही आम्हा ब्राह्मणांची सिद्धी पाहिलेली नाही आहे. ते ऐकल्यावर राजपुत्र तो देह जिथे ठेवला होता तिथे जातो आणि पाहतो की तिथे तो नाही आहे. मग त्याला आश्चर्य वाटतं. पुष्कळ शोध घेऊनही त्यांना तो देहच सापडत नाही. ते परत येतात. ते शर्मिंदे झालेले असतात. आता त्यांना समजतच नाही की हे झालं कसं. ते अचंबा करत असतात. ते त्या स्थितीत असताना कोणीतरी त्यांना हाक मारतो, अहो शत्रुघ्न राजे, कोणाला शोधता आहे? मला शोधत आहात वाटतं. ते वळून पाहतात, तो त्यांनी ज्याला बाण मारला तो मुनी तिथे जिवंत त्यांच्यासमोर उभा असतो आणि तो म्हणतो, तुम्ही चुकीने मला बाण मारला होतात. मी अरिष्टनेमींचा पुत्र तर्क्य आहे. अहो, तुम्ही खऱ्या ब्राह्मणाला मारू शकत नाही. खरा ब्राह्मण जेव्हा त्याला मरायचं असतं तेव्हाच मरतो. त्याला कोणीही मारू शकत नाही.
मग ते राजे आणि त्यांचा राजपुत्र त्याचे पाय धरतात. तो त्यांना प्रेमाने उठवतो. अरिष्ट नेहमी त्या राजाला सांगतो, आम्ही ब्राह्मण सिद्धीच्या सामर्थ्याने जगत असतो. हा पहा माझा मुलगा, ज्याला तुम्ही बाण मारला होतात अनवधानाने, तो तर चांगलाच जिवंत आहे. ते आश्चर्य पाहून तो राजा आणि त्याचा राजपुत्र चकित होतात. मग ते विचारतात, आम्ही त्याला पाहिलं होतं तेव्हा तो खात्रीने मेलेलाच होता, मग असा कसा पुन्हा जिवंत झाला? आम्हाला आता ते समजून घ्यायचं आहे. त्यावर ते ऋषी राजाला म्हणतो आहेत, हे आध्यात्मिक साधनेने साध्य होतं. शरीराच्या वासनात न गुंतता राहण्याला आध्यात्मिक जीवन साधना म्हणतात. ती सतत केल्यामुळे तो मनुष्य वासनाविरहित होतो आणि तसं झालं की त्याला आत्म्यात सुप्त असलेल्या सिद्धी उपलब्ध होतात. ते अभ्यास आणि वैराग्य ह्यांनीच साध्य होतं. अभ्यास आणि वैराग्य ही ब्राह्मणाची जीवन पद्धती असावी लागते. जे ब्राह्मण त्या व्रतात राहतात ते असे अचंबा करायला लावणारे कृत्य अगदी सहजपणे करू शकतात. आत्मा अमर असल्यामुळे वास्तविकतः आपण सगळेच अमर असायला पाहिजे, पण आपल्यातील वासनात रमण्याच्या दोषामुळे ते अमरत्व आपण हरवतो. आपण ते कसं साध्य करता ते ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत. ते क्षत्रिय राजे अरिष्ट नेमीला सांगतात. ते ऐकल्यावर अरिष्ट नेमी त्यांना सांगतो, मृत्यूचे आमच्यावर अधिकार नसतात. त्याचं कारण पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, आम्ही सगळ्यांशी प्रेमाने वागतो, त्यांचे आदर सत्कार करतो. त्यामुळे सृष्टीतील दैवी शक्ती ज्या मृत्यूचं काम पाहतात त्या संतुष्ट असतात. आमचं स्वतःचं जीवन पवित्र ठेवतो. त्यांना दिल्यानंतर राहिलेलं आम्ही घेतो. आम्ही व्रतस्थ राहतो, पवित्र तीर्थक्षेत्रांना जातो, सत्पात्र दान करतो, सत्पात्र सेवा करतो. अशा गोष्टी करत असल्यामुळे आमचं आध्यात्मिक श्रेष्ठत्व सिद्ध होतं. म्हणून मृत्यू तेव्हाच आमच्याकडे येतो जेव्हा आम्हाला तो हवा असतो. मी तुम्हाला जेवढं समजण्यासारखं आहे तेवढं सांगितलेलं आहे. आता तुम्ही खुशाल तुमच्या घरी जा. तुम्हाला कोणतंही पाप लागलेलं नाही आहे, कारण तुम्ही कोणालाही ठार मारलेलं नाही आहे. आणि त्यानंतर त्यांना अरिष्ट नेमीने आशीर्वाद दिले. ते त्यानंतर निश्चिंत मनाने त्यांच्या ठिकाणी निघून गेले. अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा 30वा भाग इथे संपलेला आहे.